हरिओम श्रीराम. माझं नाव प्रकाश तिवारी, मलाड उपासना केंद्र पश्चिम. आता सांगण्याचं तात्पर्य असं की म्हणजे संतांची कृपा असते किंवा गुरुशिवाय आपल्याला कुठलाही चांगला असा मार्ग मिळत नाही. त्याच्यामध्ये माझा हा अनुभव म्हणजे बापूरायाने दिलेला अनुभव आहे. काही निमित्ताने काही कारणास्तव आम्ही एकदा जयपूरला गेलो. जयपूरला माझे बरेचसे बहीण आहे किंवा वहिनी आहे वगैरे सगळे आहेत. तर त्यातली एक पुतणी तिथे राहते, तिच्याकडे आम्ही गेलो. तिचे हजबंड डॉक्टर आहेत, किडनी स्पेशलिस्ट आहेत. तर त्यांच्याकडे गेलो आम्ही. तर माझ्या मिसेसला म्हणजे बायकोला एक शरीरचा काहीतरी असा त्रास होता, म्हणजे दुखणं वगैरे होत होतं, कंबर वगैरे काहीतरी. तिने डॉक्टर सांगितलं की बा असं असं मला होत आहे. तर डॉक्टर म्हणून तुला एक इंजेक्शन दे, तो चांगलं होईल. तर डॉक्टरांनी एक इंजेक्शन दिलं तिला. ते इंजेक्शन दिलं आणि त्याचं रिॲक्शन तिला लगेच झालं. 10-15 मिनिटांनंतर ती एकदम म्हणजे अस्वस्थ झाली. तिला असं वाटलं की आता बा म्हणजे शरीरावर कंट्रोल होता, म्हणजे टॉयलेटवर किंवा ह्याच्या गोष्टीवर त्याचा कंट्रोल होता. आणि बघता बघता ती एकदम खाली पडली. तर सांगितलं की उचला. मला असं एकट्याला उचला होईना, पण दुसऱ्याने सपोर्ट दिला आणि आम्ही तिला बेडवर झोपवलं. आता काय झालं की मी माझ्या लक्षात आलं बापू बापू बापू. अरे काय बापू देवा, आता असं कर काय कसं. एवढंच बोललो मी, जास्त काय बोललो नाही. बस लगेच बापू कसे, बापूची कृपा कशी बुद्धीद्वारे होते. म्हणजे बुद्धीद्वारे म्हणजे मला बुद्धी नाही आली, बायकोला कोणाला बुद्धी नाही आली. माझी पुतणी होती, तिला कशी बुद्धी आली. अरे बाजूला डॉक्टर अग्रवालचं नर्सिंग होम आहे, तिथल्या डॉक्टर लोकांना बोलवा ना. कारण सगळे म्हणाले अरे गाडी काढा, हिला मेडिकल कॉलेज घेऊन जाऊया, असं तसं सगळं झालं. पण ते काय उपयोगाचं नाही. मग तिच्या लक्षात आलं की अरे बाजूलाच अग्रवाल मेडिकल म्हणजे नर्सिंग होम आहे, तिथल्या डॉक्टरला बोलवलं. लगेच 2 डॉक्टर आलेत आणि ती बॉटल वगैरे घेऊन आले आणि तिला ते लावलं आणि लगेच ती अर्ध्या तासामध्ये ती बरोबर झाली. अशाप्रमाणे बापूचं आम्ही स्मरण केलं, मी स्मरण केलं आणि त्यांनी बरोबर आम्हाला आमचं हे कार्य करून आम्हाला, माझ्या मिसेसला त्यांनी एक नवीन जीवदानच दिलं असं म्हणायला काय हरकत नाही. हरिओम श्रीराम अंबा.